जाणे चोचीतले त्यांच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागळे कळ्याचे फुलाची कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ही आवडते माझं मनापासून शाळा ही आवडते माझं मनापासून शाळा लाविते लढा जशी माऊली बाळा या उक्तीप्रमाणे रामकृष्ण सावंत विद्यालय शिरला अंधारे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरला अंधारे या दोन्ही शाळांनी आम्हाला घडवलं पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमच्या शिक्षकांनी पार पाडली त्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे म्हणतात खरे पण त्यासाठी उत्तम शिक्षकांची आवश्यकता असते आम्ही आणि स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला तुमच्यासारखे शिक्षक आणि शिक्षिका लाभल्या माणूस कितीही मोठ्या पदावर गेला आणि तो सेवानिवृत्त झाला तर त्याला माजी आमदार माजी खासदार माजी मुख्यमंत्री मला आठवतो जो स्पोर्ट टाइम होता त्या स्पोर्ट टाइम मध्ये सरांनी 2 ते 20 पर्यंत पाडे आणि पसायदान हे असं मुखपाट आहे जोपर्यंत माणूस सिटीवर जाणार नाही तोपर्यंत कधीच विसरणार नाही असं झाडे सरांची जो मुवमेंट आहे मी तरी आयुष्यात कधी विसरणार नाही आताही आम्हाला कधी एक दोन कविता असो बाप कविता असो भूत कविता असो कधी झोपेतून डोळे डोळे जरी उठलं त्यांनी म्हणायचे सांगितलं 100% पूर्ण मुखपाट म्हणणार एवढी शाश्वती आहे माझे मुलंच तुम्ही कारण मी या गावामध्ये जेवढी सेवा दिली तेवढी सेवा मी कुठेच दिली नाहीये सुरुवातीला 11 वर्ष आणि आता 5 वर्ष जणू काही मी शिरल्यासाठीच बनलेली आहे असं मला वाटतं कधी कधी आणि आता येता जातानाही शाळेत येताना मुलं भेटतात खूप म्हणजे असं जणू काही माझं गावच झालंय शिरला इतकी नाळ जुळलेली या गावाशी आणि मुली म्हणताल तर मुली असं मला अगदी मैत्रिणीसारख्याच आहेत सगळ्याजणी कारण ज्यावेळेस मी या गावामध्ये आली त्यावेळेस मी फक्त 23 वर्षांची होते पहिली अपॉइंटमेंट झाली होती आणि त्यानंतर बदली होऊन मी इथं आले आणि सगळं काही गावातले लोक म्हणा किंवा कुटुंब यांच्याशी इतका परिचय झालेला आहे की मला असं वेगळं असं काही वाटलंच नाही मी बुलढाणा जिल्ह्यातून आली पण इकडे आल्यानंतर आणि प्रत्येकाचा स्वभाव वागणूक यांच्याशी एवढे मी समरस झाले की सांगायचं काही कामच नाहीये तेवढं आणि
गेट टुगेदर बद्दल सांगायचं झालं तर याच्या आधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता ग्रुपवरती की 30 वर्षानंतर आम्ही आमचं 10वीचं गेट टुगेदर केलं होतं आणि तुम्ही पण खूप छान संकल्पना मांडली आणि हा जो मिलाप घडवून आणला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करते. की असे प्रसंग झालेले आहेत पण वेळ फार कमी आहे, तरी पण मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करसालच की आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपले जे मोठे आहेत त्यांची सेवा करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, जेही आपल्यापेक्षा लहान आहे त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग द्या. हेच शेवटचं मी म्हणेल आणि माझे 2 शब्द संपतो. अभिमान आहे तो लष्करी सेवेचा आणि अशा लष्करी सेवेमध्ये आपले जे 2004-5ची बॅच आहे त्या बॅचमधून चांगलं आपलं ते कर्तव्य बजावत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धोक्याच्या पातळीवर खूप कटाक्षाने ते काम करत आहेत. असे आपले मित्र श्री माननीय राजेश इंगळे, माननीय सुरेश गवई, सुदर्शन बगाडे, उमेश निमगंडे, गजानन म्हैसने, हर्षल खंडारे, या सर्वांबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि आपणा सर्वांना सुद्धा आहे. या सर्वांबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि आपणा सर्वांना सुद्धा आहे. आपल्या देशाची मान सदैव उंचावर ठेवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात ते चंद्रयान 1 मध्ये असू द्या, चंद्रयान 2 मध्ये असू द्या, चंद्रयान 3 मध्ये असू द्या, असे शास्त्रज्ञ. आणि मला सुद्धा एक अभिमान आहे, आपल्या सर्वांना अभिमान आहे, आपल्या गुरुजनांना अभिमान आहे की आपल्या बॅचमधून सुद्धा एक शास्त्रज्ञ झालेला आहे, आदरणीय विजय निमगंडे. याचा सुद्धा मला खूप अभिमान आहे. कमी वेळेत अभ्यासवृत्तीने प्राध्यापक पदाला गवसणी घालणारा प्रसंजित वानखडे याच्याबद्दल सुद्धा मलाही तितकाच अभिमान आहे की त्या पोस्टला अचीव करणे एवढ्या कमी वयामध्ये ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. वर्गातली नव्हती आपली एकमेकांची दोस्ती, पण आता आवडते आहे आपली केलेली ती मस्ती. पण आता आवडते आहे ती आपली केलेली ती मस्ती. वर्गातल्या प्रत्येकांची एंट्रीच होती भारी. सुदर्शन नाहीये आता इथं, त्याने मार खाल्लेला आहे. वर्गातल्या प्रत्येकांची एंट्रीच होती भारी, पण कधी कधी एन्जॉय केली ती वर्गातली मारामारी. सर, कधी कधी एन्जॉय केली वर्गातली मारामारी. मनोजनी पण खूप मार खाल्लेला आहे बीडी चव्हाण सरांच्या हातून. विज्ञान प्रदर्शनामध्ये लागलेलं ते काही नियोजन तुझं हे झालं का नाही? तुला गुन्हेगार भेटला का नाही? ठीक आहे. होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण होतेच तसे ते कलाकार, कारण होतेच तसे ते कलाकार. पण आज प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार, पण आज प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार. आमच्यासारखी असू शकते म्हणून, कारण सकाळी एक वेळा गेलो तर संध्याकाळचा भरोसा नाही की वापस येईन का नाही. इट्स अ बिग ट्रूथ ऑफ माय होल लाईफ. वेळ निघून जात आहे, कधी कोणी लक्ष दिलं नाही. वेळ निघून जात आहे, कधी कोणी लक्ष दिलं नाही. त्या वयात शिरण्यासाठी मात्र आता परीक्षा नाही. जगण्याला त्या नजर लागली कारण काही कळत नव्हतं. जगण्याला त्या नजर लागली कारण काही कळत नव्हतं. आगेचा वनवा पेटला, लहानपण जळत होतं. चांगली देशाची सेवा करून राहिले. बाकीचे बी क्षेत्रात आज एक विशेष नाव घेईल मी, जो विजय निमगंडे, जो आज शास्त्रज्ञ बनला. बाकी क्षेत्रात पण काम करणारे बरेच विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. मित्र, आपल्या गावात अजून एक चांगला धंदा आहे, त्याच्यासाठी आपलं गाव नावाजलेलं सुद्धा आहे. दगडाला टाकेचे घाव, हातोडीचे घाव आणि आपण काय त्याला छन्नी, याचे जोपर्यंत घाव पडत नाही तोपर्यंत त्यात देव पण येत नाही. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय शिक्षकवृंद, तसेच माझे मित्र मैत्रिणी, मंचकावरील उपस्थित बेलुरकर सर, जाधव सर, धांगे मॅडम, अनिता बायस मॅडम, सर्व रामकृष्ण सावंत विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि आजही त्यांनी ह्या कार्यक्रमाला मार्गदर्शन सर्वांना या ठिकाणी केलेले आहे. सांगायचं म्हणजे एक 2004 मधली ही बॅच आज गेट टुगेदरच्या माध्यमातून इथं सर्व एकत्रित
एकत्रित आली आणि गेट टुगेदर म्हणजे एक घट्ट मैत्रीचे पुरावे जे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं सर्वांनी सादर केले. आणि ह्या कार्यक्रमाला मी काही कारणास्तव येऊ शकलो नाही, माझ्या ड्युटीच्या अभावी येऊ शकलो नाही, पण या कार्यक्रमाला तिथं मी नसतानाही असल्यासारखा आहे असं मी समजतो. आणि माझं जे 2 मिनिटाचं मनोगत आहे मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि एक सांगायचं म्हणजे एक तात्पर्य हे की सर्वांचे त्या कार्यक्रमाच्या वेळेस जे चेहरे होते सगळ्यांचे प्रफुल्लित आणि हसरे चेहरे परत एकदा बघायला भेटले, त्याबद्दल मला खूप आनंद झाला. नमस्कार.